नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया थंड असा कलिंगडाचा ज्यूस। तर एकदम कडक असं ऊन पडायला सुरुवात झाली आहे, तर ह्या ज्यूसने आपल्या शरीरात एकदम थंडक तयार होते। तर त्यासाठी मी इथे एक कलिंगड घेतला आहे, तर त्याला आपण आता दोन भागामध्ये कट करून घेऊया। तर कलिंगड आता कट करून घ्यायचा आहे। नंतर आता आपण त्याचे छोटे तुकडे करून घेऊया। छोटे तुकडे करून घेतल्यानंतर आपण त्यामधून बी आहेत ते काढून घेऊया। तर जेवढे तुम्हाला जमतील तेवढे बी तुम्ही ते काढून घेऊ शकता। पूर्ण बी नाही निघाले तरी चालतील, कारण आपण ज्यावेळेस ज्यूस बनवेल त्यावेळेस आपण त्यातून बी काढून घेऊया। तर आता ह्याचे आपण असे तुकडे करून घेऊया। आता हे सर्व तुकडे आपण एका मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचा आहे। तर इथे मी एक ज्यूसरचा जार घेतलेला आहे, त्यामध्ये आता आपण हे तुकडे करून घेतलेले घालून घेऊया। तर सर्व कलिंगडाचे तुकडे यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर आता आपण यामध्ये एक वाटी साखर घालून घेऊ आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून घेणार आहोत। जर तुमच्या कलिंगडाची टेस्ट जास्त गोड असेल तर तुम्ही इथे कमी साखर वापरली तरी चालेल। तर आता यामध्ये आपण 2 क्यूब बर्फ घालून घेऊया आणि हे आपण आता चांगलं मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर बघा, ज्यूस एकदम मस्त असा तयार झालेला आहे आपला। एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची याची। नंतर एक अशा प्रकारची जाळी घेऊया आणि एका बाउलमध्ये आपण सर्व ज्यूस गाळून घेणार आहोत। तर आता हे सर्व ज्यूस आपण त्यावर घालून घेऊ आणि चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे आणि सर्व ज्यूस गाळून घ्यायचा आहे। तर आता बघा, सर्व ज्यूस गाळून घेतलेला आहे। राहिलेला चोथा वरती राहिला आहे आणि बियाही वरती राहिलेल्या आहेत। तर बिया अजिबात यामध्ये मिक्स होत नाहीत, तर तुम्ही जास्त बिया नाही काढल्या तरी चालतील। अशा प्रकारे आपला थंड असा कलिंगडाचा ज्यूस तयार झालेला आहे। चला तर आता आपण त्याला सर्व करून घेऊया। इथे मी 2 ग्लास घेतले आहेत। जर तुम्हाला इथे बर्फ घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता। इथे मी लहान मुलांसाठी बनवलेला आहे, त्यामुळे मी यामध्ये बर्फाचा वापर करणार नाही। तर आता त्या सर्व करा आणि हा ज्यूस तुम्हाला कसा वाटला ही कमेंट करून मला नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका।